तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पूर्णांक संख्यांची बेरीज बघणार आहोत। तर उदाहरणार्थ समजा आपल्याला एक ऋण संख्या प्लस दुसरी ऋण संख्या जर दिलेली असेल तर यांची बेरीज कशी करायची, बरोबर। आता एक ऋण संख्या आणि दुसरी ऋण संख्या यांची बेरीज करताना काय करायचे, ह्या दोन्हीची बेरीज करायची, त्या दोन संख्याची बेरीज आणि ऋण चिन्ह द्यायचं, 2 आणि 2 4 आणि ऋण संख्याचं चिन्ह द्यायचं आहे। आता नंतर समजा एक ऋण संख्या आणि एक धन संख्या असेल तर यांची बेरीज कशी करायची। आता एक ऋण संख्या आणि एक धन संख्या यांची बेरीज करायची असेल तर आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो। म्हणजे 5 मधून 3 गेले, हेच कसं येईल, -3 अधिक 5, बरोबर। तर याला काय करायचं आहे, 5 मधून 3 काढायचं आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे। 5 मधून 3 गेले तो मोठ्या संख्येचे चिन्ह प्लस असल्यामुळे आपल्याला द्यायची गरज नाही। आता उदाहरणार्थ समजा एक मोठी संख्या प्लस असेल, बरोबर, आणि लहान संख्या मायनस असेल तर यांची बेरीज कशी करायची। तर आता आपल्याला मोठी संख्या प्लस असेल आणि लहान संख्या मायनस असेल तर यांची बेरीज कशी करायची। तर आपल्याला सरळ 3 - 2 बरोबर 1। ओके, आता दुसरं उदाहरण पाहूत आपण। आता आपल्याला दिलेलं आहे -6 प्लस -3। आता दोन ऋण संख्या असेल तर त्यांची आपण बेरीज करायची आणि ऋण संख्याचं चिन्ह द्यायचं, 6 आणि 3 9 आणि ऋण संख्याचं चिन्ह द्यायचं। आता उदाहरणार्थ मोठी संख्या जर असेल -7 प्लस 4। आता आपल्याला एक मायनस आणि एक प्लस संख्या यांची बेरीज करायची, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, 7 मधून 4 गेले, 3 राहिले आणि ऋण संख्याचं चिन्ह द्यायचं किंवा मायनस चिन्ह। तर अशाच प्रकारचे आपण नवनवीन कन्सेप्ट समजावून घेणार आहोत या चॅनलवर। चॅनलसोबत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।